मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता मराठा आरक्षण उपसमितीने परस्परपणे शासन निर्णय काढल्याचा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला। GRवरनं नाराज असल्याचं छगन भुजबळ यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय। तर शासन निर्णय लागू झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार असल्याचा दावाही त्यांनी केला। मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे ओबीसींवर कोणताही परिणाम होणार नाही, एका समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं। कुणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही फडणवीसांनी दिली। भुजबळ बैठकीतून निघून गेले नव्हते असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं। भुजबळांसोबत आमची चर्चा झाली, त्यांच्या मनातील शंका आम्ही दूर करू असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला। नागपूरमधील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण मागे घेण्यात आले। मंत्री अतुल सावे आणि आमदार परिणय फुके यांची मध्यस्थी यशस्वी ठरली। 1 महिन्याच्या आत 12 मागण्यांचा शासन निर्णय सरकार काढणार आहे। सरकारमधीलच काही जण फडणवीसांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करत असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे। तर शिंदेंनीच मराठा आंदोलकांना रसद पुरवल्याचा आरोपही राऊतांनी केला। ओबीसी आरक्षणाला कुठेही अडचण येणार नाही, हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं मंत्री अतुल सावे म्हणाले। मराठा आरक्षण GRमुळे ओबीसींचं नुकसान होणार नाही असं सावे म्हणाले। मंत्री अतुल सावे आणि परिणय फुके यांनी नागपूरमधील ओबीसी आरक्षण स्थळी भेट दिली। महाज्योतीसाठीचा निधी वाढवणार, ओबीसी वसतिगृहासाठी नागपुरात 2 इमारती उपलब्ध करणार असं आश्वासन अतुल सावेंनी दिलं। ओबीसी आंदोलकांशी मंत्री अतुल सावेंनी चर्चा केली। सरकार ओबीसींच्या पाठीशी, ओबीसींच्या 12 मागण्या सरकारने मान्य केल्या असं मंत्री अतुल सावे म्हणाले। सातारा गॅझेटमध्ये हयगय करू नका, निर्णय न झाल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी दिला। मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सक्षम आहे असं जरांगे म्हणाले। आरक्षणाशिवाय मी मागे हटणार नाही, ओबीसींसाठी उपसमिती केली ही चांगली गोष्ट आहे, पण कुणी कितीही उपसमित्या बनवल्या तरी आरक्षण मिळवणारच असं मनोज जरांगे म्हणाले। भुजबळ पक्षाचं कार्यकर्त्यांचं अस्तित्व संपवणारा माणूस आहे अशी टीका मनोज जरांगेंनी केली। GR बदलण्याचा विनाकारण संभ्रम निर्माण करतायत असा आरोपही जरांगेंनी केला। जरांगेंच्या आंदोलनानंतर मिलिंद देवरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं। दक्षिण मुंबईत आंदोलनाला परवानगी देऊ नये, मिलिंद देवरांनी पत्रातून ही मागणी केली। पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली। पार्थ पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यासोबत भोजन केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 3 दिवसात विविध पक्षातून पदाधिकाऱ्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला। आजही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यांच्यासह शेकडो कार्यकर्तेही भाजपात सहभागी झाले। रत्नागिरीमध्ये वैभव खेडेकरांचा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला। नारायण राणेंची प्रकृती बरी नसल्यानं पक्षप्रवेश सोहळा पुढे ढकलण्यात आला, तर पुढील 4 दिवसात मोठ्या थाटात पक्षप्रवेश होणार असल्याचं खेडेकरांनी म्हटलं। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं शिर्डी विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांनी विश्वास दाखवल्यानं मराठा समाजाचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। मराठा आंदोलनात दंगल पेटण्याची संजय राऊत वाट पाहत होते असा आरोप माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊतांना केला आहे। तर संजय राऊतांचा आता जळफळाट होत असल्याचे त्यांनी म्हटलं। पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सार्वजनिक मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या निमित्ताने आज साताऱ्यातील पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर मंत्री शिवेंद्रराजेसह यांच्या मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार पिंपरी चिंचवड शहरात सक्रिय झालेत। यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटीलही त्यांच्या दिमतीला आहेत। वैभव खेडेकर आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार होते, मात्र काही कारणास्तव त्यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडला। आज मुंबईत होणारा पक्षप्रवेश लवकरच होणार असल्याची माहिती मिळते। अकोल्यात ओबीसी समाजाने आंदोलन केलं। आंदोलनातून मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानं विरोध करण्यात आला। सरकारचा निर्णय ओबीसींवर अन्याय असल्याचा आरोप करण्यात आला। नांदेडच्या हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाने आंदोलन केले। यावेळी आंदोलकांनी शासन निर्णयाची होळी केली। ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आल्याचा आरोप करण्यात आला। अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये सरकारने काढलेला GRला ओबीसी समाजाने विरोध केला। ओबीसी आरक्षणाला धक्का देणारा GR असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। तातडीनं GR रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलनातून ही मागणी जी ती करण्यात आली।
धाराशिव जिल्ह्यात ओबीसी समाज आक्रमक झाला. जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयाची ओबीसी समाजानं होळी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. वाशिमच्या मालेगाव शहरात ओबीसी समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला आणि हा मोर्चा मालेगाव शहरातील मुख्य मार्गाने तहसील कार्यालयावर काढण्यात आला असून सखल ओबीसी समाजानं मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभाग घेतला होता. पुण्यात ओबीसी समाजाने घंटानाद आंदोलन केलं. राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत ओबीसी समाजाकडून जीआरचा निषेध करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातही मराठा आरक्षणाच्या जीआरचा ओबीसी समाजानं तीव्र निषेध केला. मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावं, असं न केल्यास ओबीसींच्या हक्कांवर गदा येईल अशी मागणीही ओबीसी समाजानं केली. बीडच्या माजलगावात आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी समाज आक्रमक झाला. जीआरची होळी करत जीआर तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. नंदुरबारच्या चिडीमाळ गावात गरोदर मातेला 4 किलोमीटर पायपीट करत झोळीतून रुग्णालयात नेण्यात आलं. चिडीमाळ ते गोरामाळपर्यंत रस्ता नसल्यानं नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. तातडीनं रस्ता बनवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नंदुरबारच्या वेहगी बारीपाडामध्ये एका नागरिकाला साप चावला आणि यावेळी रस्ता आणि रुग्णवाहिका नसल्यानं बांबूच्या झोळीतून रुग्णालयात त्याला नेण्यात आलं. पुराच्या पाण्यातून रस्ता काढण्याची वेळ आली आहे. परभणीच्या सायाळा सुने गावात स्त्री जातीचं मृत अर्भक सापडलं. यामुळे परिसरात खळबळ उडाली. दरम्यान सखोल तपास करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे. चोपड्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सरपंच आणि उपसरपंचांना मार्गदर्शन केलं. चोपडा बस स्थानक राज्यात प्रथम क्रमांकानं येऊ शकतं, तर आपली ग्रामपंचायत राज्यात का प्रथम येऊ शकत नाही, असंही ते म्हणाले. हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला सरासरी 10,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. 10,000 दर मिळत असल्यानं हळद उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. किमान 15,000 रुपये दर मिळण्याची मागणी जी आहे ती शेतकऱ्यांनी केली. हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीवर 4 ते 5 वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला आणि या बंधाऱ्याचं पाणी शेतात शिरत असल्यानं शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.